धर्म विगुण परधर्म सुनिश्चिता स्वधर्मे निधनम श्रेयो परधर्मो भयावहा. तिसऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा 35व्या श्लोकाच्या द्वारे अर्जुनाचं निमित्त करून आपल्यासारख्या असंख्य श्रोते भाविकांना मानव मात्रांना काय सांगत आहे त्याच अनुषंगानं आपण इथे सेवा करणार आहोत. भक्तिमान आर्णी गावामध्ये आपल्या संप्रदायामध्ये होऊन गेलेले थोर संत, हयात असलेले आणि हयात नसलेले सुद्धा, या सर्वांच्या कृपेवरून आशीर्वादावरून आणि सकळ ग्रामस्थांच्या सहभागामधून सहकार्यामधून जे कोणी व्यासपीठावर पारायणाची सेवा करतायत, अधिष्ठानाची, त्यांच्याबरोबर वाचन करणारे, पारायण करते, अशा सर्वांच्या सहभागामधून योगदानामधून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी तेवढ्याच भक्तिभावाने मला प्राप्त झाली आपण सर्वांनी दिलेली आहे. जय श्रीराम. निमित्तानं मला इथे यायला मिळालंय, आपला सत्संग घडतोय, 4 शब्द प्रवचनाची सेवा मिळते. मी माझं सुदैव समजतो. थोर संत आमचे मार्गदर्शक हरिभक्त परायण ते इथं बसून गेले म्हणत. संपत महाराज या भूमीमध्ये आहेत. यापूर्वी सुद्धा काही संत इथे होऊन गेलेले आहेत. त्यांचे मंदिर आहे, समाधी मंदिर आहे. फार मोठा संप्रदायाचा आणि संत महात्म्यांचा हा वारसा परंपरा आपल्या गावाला लाभलेली आहे. चांगली गोष्ट आहे. आणखून एक उल्लेख करा वाटतो की थोर अभ्यासू महात्मे माणसांचं मोठेपण कशाने ठरतं बरं का? साधक जीवनामध्ये, संप्रदायामध्ये विद्याभ्यास फार असतो. अभ्यासेन तर कौंतेय वैराग्याने गृह्यते. अभ्यासानं सेवेनं जीवन श्रेष्ठ होतं. अशा ह्या श्रेष्ठ मंदिरामध्ये की आपल्या गावामध्ये सुद्धा ते महात्म्य आलेले आहे. एक काही तासापूर्वी त्यांची माझी भेट झाली धाराशिवमध्ये, आणि ते म्हणाले चला, यापूर्वी एकदा आर्मी येऊन गेलेले आहेत आणि आर्मी नुसती नाही म्हणले, करणी आहे म्हणले. ते इथला भाव भक्ती त्यांनी बघितलेली आहे. इथली परंपरा, इथली संप्रदायाची शिस्त त्यांनी अनुभवलेली आहे. असे ते आदरणीय हरिभक्त परायण सोमवंशी लातूर जिल्ह्यामध्ये आहेत. पण ते लातूरला वगैरे राहत नाही, सोलापूर इकडे त्यांचं कार्यक्षेत्र आहे. आणि ते इथे योगायोगाला आले. आम्ही मिळून आलो. त्यांची देव दुर्लभ संगत मला घडली, ते आज इथे. आता एवढी मोठी अधिकारी माणसं श्रोते म्हणून जर बसत असले समोर, तर गंमतच आहे. आम्ही काय बोलावं त्यांच्या समोर? मी पामध्ये काय बोलले असं ते. पण ही श्रेष्ठ जनांचं मन एवढं मोठं असतंय की लहान
बोबडे बोललेले लेकराचे शब्द सुद्धा कौतुकास्पद वाटतात. आईसारखी भूमिका, गुरुजनांची भूमिका ते करतात. आणि म्हणून आम्ही जर त्यांना किती काही बोलत असलो प्रवचन मध्ये, तर आमचं प्रवचन काय व्हावं अशा महात्म्यांच्या समोर, तरी पण एक व्यासपीठाचा सन्मान म्हणून श्रवण करण्याची, ऐकण्याची पद्धत आहे. वक्त्याचं मोठेपण अजिबात नसतं, ही व्यासपीठाचं श्रेष्ठत्व आहे. असू द्या, आम्ही काय पण संत सद्गुरू मारुती महाराज या अशी काही थोर महात्मे होऊन गेलेले आहेत. यांच्या आशीर्वादातून, कृपेतून आम्हाला काही अवगत झालेलं आहे आणि ते शब्दरूप करून आम्ही समोर ठेवतोय. त्याचं नाव प्रवचन. प्रवचन करण्याचा अधिकार सुद्धा नव्हताच. मला आग्रह व्हायचा, हरिदास पाटील वगैरे, लिंगणेकर, ही माणसं तुम्हाला येते, येत नसलं तरी येते म्हणायचे, आणि चुकलेलं असलं तरी वाह पाय छान केलं म्हणायचे आणि पाठीवर हात मारायचे. असं ही जी मोठेपण आपल्या संप्रदायामध्ये, परमार्थामध्ये असतं. आणि ऐकायचं असते, ऐकायचं. तिथं कुणाला वाकडं लावायचं नाही वगैरे. कीर्तनकाराने कीर्तन केलेलं आहे, प्रवचनकाराने प्रवचन केलेच असेल, ते विषयाला धरून विवरण केले का, ते बोलले का, त्याची आम्ही चर्चा करत नाही, करू बी नाही. काय करायचंय, ती सेवाच आहे. वेडे वाकडे गाडी. इथे काय आहे, इथे भाव महत्वाचा असतो. अंतःकरणातला भाव आहे ना, तो श्रेष्ठ आहे. आणि भाव असल्याशिवाय भक्तीच होत नाही, आणि भक्ती झाल्याशिवाय मुक्ती मिळत नाही. भाविविन भक्ती, त्यातला हा प्रकार आहे. तरी पण मला याही वर्षी आपण ग्रामस्थांनी सेवा दिलेली आहे. सेवा कडेला नेण्याचा मी प्रयत्न करेन. करून घेणारा तोच भगवान परमात्मा आहे. आता भगवान परमात्मा गीता सांगतायत, हे 3ऱ्या अध्यायामध्ये सांगत आले. भगवान वाच. आणि मग 35वा श्लोक सांगण्याची आवश्यकता काय? राहून असं विचार केल्यावर वाटतं की कळत्या माणसाला सांगण्याची काय आवश्यकता आहे. एकतरी ज्याला कळत नाही त्याला सांगावं, आणि सांगून देखील कळत नाही अशाला सांगू बी नाही. पण अर्जुनासारखा एक सुज्ञ योद्धा आहे, माणूस आहे. जाणते पण ज्यावेळेस येतो माणसात, सारासार विचार ज्याला कळतो ना, त्यालाच माणूस म्हणावं. नाही तर आकाराने माणूस असतो बरं का. आचाराने विचाराने परिपूर्ण असेल तर त्याला माणूस असं म्हणावं. नाहीतर मग मानव थोडस बिघडून वागलं की मग जाणवत होतो. ती मानवता प्राप्त व्हावी. मनुष्यत्व, पशुमधले जे काय सुख आहेत, नको त्या गोष्टी आहेत, त्या हळूहळू कमी झाल्या की ते मनुष्यत्व येत असतं माणसात. आणि मग त्यालाच म्हणलेलं आहे, नर करणे करे तो नरका नारायण बन जाय. माणसासारखा वागायला की काहीच करण्याची आवश्यकता नाही, तू नारायण होतो. नराचा नारायण होतो म्हणजे हा माणसाचा देव होतो. आणि झालेला आहे, आम्ही बघितलंय, अनुभवतो देखील. त्या देवाच्या भक्तिपंथाला लागलेली माणसं माणसासारखी वागत देव झाले ना. आज आम्ही त्यांच्या वारीला जातो, दर्शनाला जातो. इथे कालेगावाला जी तीर्थक्षेत्राची कळा आहे, कशामुळं? तिथे एक महात्मा असाच होऊन गेला. आम्ही पाहिलाय, आम्ही किती भाग्यवान आहोत. या पंचकृषीमध्येच आहे. तर तो माणूस नुसता नाही, तो माणसासारखा राहायला मनुष्य मात्राने काय काय करायला पाहिजे. अर्जुनाला एक सांगितलंय म्हणजे निमित्त आहे.
अर्जुनाच्या मनाला नाही, अवघ्या जनाला सांगितलेलं आहे. अर्जुनाच्या विषयी म्हणजे की नाही, स्वमुखे आपण सांगत असे विष्णू, गीता हा कृष्ण अर्जुनाशी, अर्जुनाला सांगितलं ना, अवघ्या जगाला सांगितलं. अनुभव खरंच आहे. गाय दूध द्यायला लागली की ते नुसतं वासरालाच मिळतं का? पण माणसं हवीशी आहेत, वासराला कमी ठेवतात. पण त्या दुधाचा किती उपयोग करतं, घरभार करतं सगळं. एकट्या वासरासाठी पाणवलेली गीता असते का ती गाय माऊली. पार्थो वत्स सुधीर भुक्ता बुद्धन गीता मंत्र महत्. एका वासरासाठी जर गाय पाना घालत असेल बघा, तर ते सगळ्या घराबाला दूध मिळतं. एकट्या कमळासाठी तो सूर्य उदय होत असेल तर अवघ्या जगाला प्रकाश भरून उरतो. एकट्या चातकासाठी ते भरवर्ष पाऊस पडत असेल ना, तर अवघं जग सगळं सुखी होतं, हिरवळ. बघा, पावसाशिवाय काही नाही. पाऊस पडला तरच आम्ही राहू, जीवन जगू, नाही तर काय. तसं एकट्या अर्जुनाला सांगितलेली गीता आहे, अवघ्या जगाचं कल्याण होते. आता ती गीता सांगितली, मग तिकडे कोणी बघितलंच नाही, कोणी वाचली नाही, अभ्यासली नाही. मग काय होतं? अभ्यासानंच हे सगळं अवगत होतं. अभ्यास आहे, सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे. अभ्यासानंच तप होत असतं बरं का. म्हणूनच म्हणले, आपलं जीवन परमार्थामध्ये शिकलेलं केव्हा जातं, परमार्थात जीवन सार्थक केव्हा होत असतं, तरी वैराग्य माणसाकडे यायला पाहिजे. तिथपर्यंत प्रवास आमचा होतच नाही. मग त्या अर्ध्यावर राहतो, अर्ध्यावर का? ते हेतूच कळला नाही. आम्ही हेतू म्हणजे उद्देश काय आहे. एकूण मनुष्य जन्माचा सुद्धा उद्देश आहे. हे मनुष्य शरीर या सृष्टीमध्ये सर्वात मौल्यवान आहे. या सृष्टीमध्ये मनुष्य शरीरासारखं किमतीवान काहीच नाही. पण आमच्या या मनुष्य शरीराची किंमत आम्हाला कळलेलीच नाही. आम्हाला कळलेलंच नाही. त्यालाच अध्यात्म म्हणतात की आम्हाला ओळखलं पाहिजे, आमच्याकडेच आम्ही पाहिलं पाहिजे, आम्हाला पाहिलं पाहिजे. जसा एखादा वनराज सिंह असतो, पळून थांबतो आणि लगेच मागे वळतो, त्याला सिंहावलोकन म्हणतात. सिंहावलोकन करण्याची पद्धत मनुष्य मात्रामध्ये जाणता माणूस आहे ना, ज्ञानी माणूस आहे, गुणी माणूस आहे, तर ते मागे वळून बघत असतो. मागे वळून म्हणजे का, हा प्रवास आपला त्या दिशेने आहे का, वाट चुकलेली आहे. काही वेळेला सगळं आयुष्य सुद्धा निष्फळ होत असतं. जसं म्हटलंय ना की त्रिवेणी संगमी नाना तिथे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. पालत्या भाड्या घड्यावर पाणी भरत राहिलं तर ते कधी भरत असतो का? नेमकं काय पाहिजे मग? भक्ती सुद्धा ही जाणूनच केली पाहिजे. अर्जुनाला इथे जे धर्म सांगितला गेलाय या श्लोकाच्या द्वारे, काय? श्रेयान स्वधर्म विगुण परधर्म सुनिष्ठिता. स्वधर्मे निधनम श्रेयो परधर्मो भयावहा. स्वधर्म किती श्रेयस्कर आहे, कल्याणकारक आहे. स्वधर्मच हे आम्हाला आधी कळलेलं नसेल तर ते कळून घेतला पाहिजे, समजून घेतला पाहिजे. धर्मच कशाला म्हणतात, काही नाही, अगदी सोपं आहे. प्रत्येकाला त्या घालून दिलेलं जे कर्तव्य आहे त्या वयोगटामध्ये मनुष्य मात्राला, स्त्रिय माता भगिनीला सुद्धा घालून दिलेलं जे कर्तव्य आहे
ते कर्तव्य करत राहणं त्याचं नाव धर्म आहे, दुसरं काहीच नाही. कर्तव्य सोडणं आणि दुसरंच कर्तव्य करणं, दुसऱ्याचं आचरण दुसरं करणं, त्याला पर म्हणणे, परधर्म. स्वधर्म, परधर्म, अधर्म. जे करूच नाही, जे नाशाला अधोगतीला कारण ठरतंय ते अधर्म. अधर्मानं मानव हा दानवच होतो. आता कौरव पांडवाकडे बघितलं बघा ना, पांडवाकडे बघितलं तर तो धर्म आहे, स्वधर्माचं पालन करणारे आहे. आणि कौरवाकडे बघितलं तर ते अधर्म आहे. अगदी धडधड स्वच्छ समोर आहे सगळं. एवढंच काय, हे झालं धर्माचं, शास्त्रानं सांगितलेलं जे आहे. अहो निसर्गाचा सुद्धा नियम आहे, चांगलं वागा, प्रारंभी तुम्हाला त्रास होत नाही, सत्यानं बोला, थोडं कठीण वाटेल थोडं. आज सुद्धा सज्जन माणसं सत्य बोलायला सुद्धा घाबरतात. सगळे नाही घाबरतात का? विदुर काका सारखे महाभारतामध्ये होते ना तसे. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ व्हावो, सत्य नाही सोडायचं, सत्यम शिवम सुंदरम. धर्मराजासारखे सुद्धा सत्याचं आयुष्यभर पालन करणारे होतेच की नाही. स्वप्नामध्ये सुद्धा कधी लबाड बोलायचंच नाही. सत्य वागण्यामध्ये, सत्य बोलण्यामध्ये आहे, सत्कर्म करण्यामध्ये आहे. सत्कर्म म्हणजे काय? आमचंच आहे हो. प्रारंभी थोडा विचार केला पाहिजे. आम्ही आमच्यासाठी हो, सार्वजनिक कल्याण करताना धर्माचरण ते सत्कार्य होत, पण सार्वजनिक करत राहताना त्या सार्वजनिक हितामध्ये आपलं हित असतं की. अलीकडे धारणा कशी लोकांची आहे, हे आपापल्या पुरतं बघा, ऐकायचं लोकांचं काय करायचंय आणि फुकट काय करायचं. एका बाजूनं फुकट करायचं नाही. अरे रस्त्यावरचे दगड परंतु दूर करो या लाटे सरसे, विनाश नाही कार्य अनुचे, स्नेहाने नित्य अवकाश भरू. चलतेवर चालत करा, तेवढ्यासाठी वेळ नका काढू. आज असा प्रपंचामधून थोडासा वेळ काढतो. आमची ठरलेली वारी आहे, ही आमच्या घराण्याची परंपरा आहे. त्याला निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म आणि निर्धार हे वर्म चुकू नये म्हणतात. ती परंपरा आहे ना, जतन करणं. विसर जीवाला नच देहाला, विसरू नको रे परंपरेला. उज्ज्वल मनी इतिहास इतिहास आहे. इतिहास जो विसरतो तेव्हा ते पतन होत. इतिहासाचं जतन करणारे आहेत, वारसा जपणारे जे आहेत ना, मग उत्कर्ष होतो, कल्याण होतो. पतन आणि उत्थान बघा. थोडस संसार काय सगळेच करतात. अरे संसार याचं नाव जन्मन मरण, उपजन नाश नष्ट होणं, याचंच नाव संसार आहे. जे दिसतंय ना अवघा सगळा नाशवंताचाच पसार आहे. उपजेते नाशे, नाशेते पुनरेपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा यदृष्टम तद्नष्टम. पण संसारामध्ये राहून थोडस संसाराशी विन्मुख व्हायला सांगितलं. संसाराशी विन्मुख होतं ना, मग ते बघताना बाहेर रस्त्यावरचे, अरे काय माणूस आहे, तुला आपापलं बघ कळत नाही का? होय, संसाराकडे थोडे पाठ फिरवली, थोडासा त्याग असतो. त्याला एक वेळ म्हणतात. हो, मारुती महाराजांना लोक नाव ठेवणारे होतेच का नाही? आजे जगी या म्हणतील वेडे. हो, परमार्थ करायचा आहे, परमार्थाचा सुद्धा वेळ लागावं लागतं. कोणत्याही क्षेत्रामध्ये तन मन वतावं लागतं. निधिध्यास लागल्यासारखं, वेळ लागल्यासारखं जीवन होतं. आणि मग त्याला म्हणतात हे येड आहे. इतिहास काय सांगतो? हे येड होत आहे ना, ते गोड होत असतं. आज जगी या म्हणतील वेडे, गातील सगळी उद्या पोवाडे.
तुम्हाला सांगू का, आत्ता घडतंय सगळं असंच. एखादा मध्यपीर माणूस अंगामध्ये जी धुंद असते त्याला माझ्या एवढा कोणीच नाही मोठा. हे सगळे कोण आहे? एकटा सगळ्याला शिव्या देतो, एकटा सगळ्याला नावं ठेवतो आणि सगळेच म्हणतात त्याचं काय ऐकायला, हे नशेत बोलतोय म्हणजे वेडा की सगळ्याच्या दृष्टीने तो वेडा एकटा, आणि एकटा हा सगळ्याला वेडा म्हणतोय. किती गंमत आहे बघा. तरी पण वेड आहे, वेड लागावं लागतं, ते वेड गोड होत असतं. आपलं धर्माचरण करताना स्वतः कठीण वाटतं, पण आपले महात्मे आहेत ना, आपले गुरु मार्गदर्शक असतात, संत महात्मे असतात, होय ते शिकवून देतात की घेतला वसा टाकू नको आणि गुतू नको आणि मातू नको. बघा अगदी सहज आहे सगळं. मला मी परवा एका ठिकाणी गेलो होतो, तिथं विषय निघाला की माणूस स्वतः खिशात पैसा आला भरपूर की मग त्याचं सगळं बिघडतं म्हणे, तोल जातो त्याचा, त्याची दिनचर्या बिघडते आणि वागण्यात मध्ये बदल होतो म्हणे पैसा. आणि मी त्याला उत्तर देताना असं म्हणलं, पैसा बिघडून नसेल का, तू कोवर आहे म्हणताय. अरे पैसा सुद्धा साधन आहे. व्यवहाराच्या दृष्टीने जर साध्य आम्ही पैसा म्हणू तर पैसा साध्य नाही, साधन आहे. पैशाने माणसं बिघडतात. अरे आज मारवाडी समाजात बघा म्हणे कोट्याधीश माणसं आहेत, आहे का, किती वैष्णी कुणी असेल की एखादा अपवाद आला तर ती सोडून द्या, पण सार्वजनिक दृष्टीने विचार करा, कोट्याधीश माणसं आहेत. गरीबीतला गरीब मारवाडी आणि इकडला आमच्या सवर्णामधला मराठ्यातला असेल श्रीमंत, आणि त्यातला गरीब आणि इथला श्रीमंतातला श्रीमंत बरोबर आहे. इथं म्हणजे हे वैभव होतो आला, थोडं वैभव उन्मत होतो हा माणूस. ते अरे पैसा सुद्धा जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचे करी. तुकोबाराय काय म्हणतात, धन तर कमवलं पाहिजे, ज्याला पोट आहे त्याला सगळं प्रपंच आहे म्हणे, ते प्रपंचाची भाटी चालवण्यासाठी उदरनिर्वाह थोडं काही केलं पाहिजे, हातपाय हलवले पाहिजे, कष्ट केले पाहिजे, 4 पैसे मिळवले पाहिजे. पण कसे, चोरी करून मिळवायचे नाही, अवैध मार्गाने मिळवायचीच नाही. उत्तम व्यवहार म्हणले, उत्तम व्यवहार. तुकोबराचे शब्द तरी बघा, चिंतन करा, लक्षात येतं. आणि ते पैसे मिळवलेले आहेत, सन्मार्गाने मिळवलेले आहेत, कष्ट करून मिळवलेले आहेत. कष्टाविन फळ न मिळते, तुझं कळते परी न वळते, अंतरात गताही जळते, आणि तुझं आडवित उंबरा सोडी सोन्याचा पिंजरा. काही माणसाला काय वाटतं, सोन्याचा पिंजरा आहे ना, त्या पक्षाला त्या सोन्याच्या पिंजऱ्यात कोंडले म्हणजे बांधावरच आहे किंवा एखाद्या हातकडी, एखादा गुन्हेगार असतो, त्याला जेलने शिक्षा ठोठावली आणि पोलिसांनी मात्र त्याला बरं वाटावं म्हणून सोन्याची हातकडी घातली. आता सोन्याची हातकडी असली म्हणून बांधवडीच आहे, बांधवूनच टाकलं ना. आता सोन्याचा पिंजरा जरी असला ना, किती गमतीनं वर्णन केले बघायचं. कशात आनंद मानला पाहिजे, फार तर अज्ञानामध्ये आनंद मानतो आम्ही, आहे की नाही. अज्ञानातला आनंद आहे हा. बंधन काय आहे, मुक्त काय आहे, यातला फरक आम्हाला कळतच नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, धन तर मिळालंच पाहिजे, पण अवैध मार्गाने मिळवायचं नाही. पुन्हा उदास विचारे वेच करी. हे मी उदाहरण एवढ्यासाठी देतो की तुम्हाला धर्म सुद्धा कळला पाहिजे. आमच्या धर्मामध्ये बघा, उदास म्हणजे उदास इथे शब्द असा वापरलाय
अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यता. 12व्या अध्यायामध्ये म्हणलं वा गतव्यता. कुणाची व्यथा रहित होतो जीवन. नेहमी जो दुःखाला सुख मानतोय, आलेल्या भोगाची असावे सादर किंवा ठेविले आनंदी पैशाची राहावे, असा जेव्हा देवावर जसा भरवसा आहे, अरे हे सगळे देवाच्या कृपेने होतं, दुःख प्रतिकूलता येईल, अनुकूलता येईल, हे सगळे देवाच्या कृपेने, आमच्या हातात काय आहे. त्याला उदासीनता म्हणते. समता. उदासीनता म्हणजे हरवला तरी नाराज नाही, दुःख वाटत नाही, आणि सापडलं तरी आनंद वाटत नाही. का सापडलंय म्हणजे काय आपलं आहे का, आपल्या कष्टाचं आहे का. अजूनही माणसं अशी समाजामध्ये आहेत. महाभारतामध्ये नाही, श्रीमद भागवतामध्ये एक प्रसंग आहे. अंगुलीला तीर्थावर नदीवर स्नान करायला गेलेल्याचं एक खारोद होत, दागिना पडलेला तसाच होता. आणि रोज तिथं एक परी तो यायचा, तिथे जा या करत होता, आणि तो बघत होता, उचलत नव्हता. का आपलं नाहीच ना ते. आणि जे काय चोरट्या हावरट मनाचा माणूस असतो, त्याला जर ते निदर्शनाला आलं, इकडं तिकडं बघून लगेच किशोर झाली उचलून. गंमत आहे. त्या लंका बंकाचं उदाहरण सुद्धा तसंच आहे श्रीमद भागवतामध्ये. दुसऱ्याच्या वस्तूवर मन घालायचं नाही, आणि एखाद्याने द्यायला आलं तरी घ्यावं का. आम्हाला घ्यायचा सुद्धा अधिकार लागतो, भिक्षा मागायचा अधिकार लागतो, प्रत्येक गोष्टीला अधिकार लागतोच. ती पात्रता आमच्या जीवनामध्ये असली पाहिजे. आमचा एक धर्म असा आहे जगात की त्या धर्माचं आचरण करताना आम्हाला दुःखच वाटतं. बघा, थोडासा विचार केला बारकाईने. आज विद्यार्थी आहे, विद्यार्थी बघा, पाहत विद्यार्थी तर जाऊ दे, अभ्यास करताना त्याला त्रास होतो, त्याचे मायबाप उठतो सकाळी पहाटे उठवत असतात, अभ्यासाला बसवत असतात, शाळेकडे त्याचं जायला मन धजावत नसतं वगैरे. पण अभ्यास करून 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 चांगले गुण मिळाले, तो चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाल्यावर केवढा आनंद त्याला. अगोदर दुःखाचा प्रवास आणि मग सुखाचा अनुभव यायला लागतो. त्या अर्थाने इथे म्हणे सगळं दुःख आहे, हा धर्म सोडावाच वाटतो. अगा सदुर्मोह आपला जरी काय कठीण झाला तरी हाच अनुच्छिला भला. हाच इथे चढ दिलेला आहे. म्हणजे सोडायला नाही सांगितलं. तुकोबरा म्हणतो बा, कसली बी निर्वाणीची वेळ आली सत्यता सोडायची नाही. कसलेही गंडांतर येऊ द्या. अलीकडे काही लोक घाबरतात, हे तुझा गुन्हा माफ करतो, तू हे सगळं सोडून दे. पण परमार्थिक क्षेत्रातला साधक आहे, निष्ठावंत, भक्ती करतोय भगवंताची, त्याला म्हणलं तुझ्या गळ्यातली माळ काढून टाक, 1,00,000 रुपये तुला देतो. या बंद बसलं का बाबा. बघा म्हणजे किमतीवान काय वाटतं. पण ही माळ जपताना, वारीची परंपरा चालू ठेवताना किती त्रास होतो, किती कष्ट पडतात. कष्ट ते गेला तोची भला, आणि दुसऱ्यावर विश्वासाचा कार्यभाग मिळाला. महिला जीवनामध्ये तसंच आहे. महिला जीवनामध्ये बघा, उभे तुकोबारायांनीच वर्णन करून ठेवलंय. तिचा धर्म आहे, कन्याचा धर्म आहे, कन्याच्या मातेचा धर्म आहे, भगिनीचा धर्म आहे. बघा ना, एका ग्रस्ताला मुलगी झाली. पूर्वी मुलगी झाली की म्हणल्यावर काय बाबा पाप केलं तिच्या माय बापानं, यावी ठेपला मुलगी झाली. आता नाही, आता शासन सुद्धा कन्येचा सन्मान करावे. कन्याचा चांगली गोष्ट आहे की नाही. आणि जन्माला येऊ दे ना. त्या मुलीला गर्भात मारायची. स्त्री भ्रूण हत्या. ज्ञानी पण समाज होता एक, शुद्ध समाज. का बरं मारत असेल.
अरे मुलीच्या लग्नाला एवढा खर्च करावा लागतो, एवढा हुंडा द्यावा लागतो, आणि बाबा 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 बाबा. मग ती जन्माला यायच्या आधीच पोटात मारून टाकावी. ती स्त्री भ्रूण हत्या, ती शासनाने बंदी घातली. अरे जन्मायचा अधिकार सगळ्यालाच आहे ना, त्याला कोणी रोखायचं? बर ती पाहतं काय, गर्भामध्ये पतन करणं, त्या जीवाचा खतमा करणं, त्याच्यासारखं पाप नाही म्हणे. म्हणून स्त्री भ्रूण हत्या बनलेला आहे पूर्वीच्या काळात. आता तरी आहे कायदा. ते गर्भपात करणारे जे होते ना, स्त्री भ्रूण हत्या करणारे डॉक्टर लोक, पैसा बरोबर त्याच्यावर बंदी घातली, त्यांना अटक सुद्धा केली, कायदा केला. पण का मुलीच्या लग्नाला खर्च येतो भरपूर, कर्ज काढावं लागतं, आणि सगळं आयुष्य कर्जातच घालावं लागतं, आर्थिक अडचणीलाच तोंड द्यावं लागतं. म्हणून तिला जन्माला येऊ द्यायचं नाही का, मारायचं. आपल्या धर्मामध्ये नाही सांगितलं तसं. ही विकृती आहे, संस्कृती नाही. संस्कृती कशाला म्हणतात माहिती? संस्कृती आपल्या जीवनाचं कल्याण होत असतं. आता साधारण उदाहरण दिलं, आपल्या तामणातली भाकरी आपणच खाणं बघा, ती प्रकृती आहे. प्रकृती आपल्या तामणातली अर्धी कर दुसऱ्याला देणं, ती संस्कृती आहे. संस्कृती. आणि दुसऱ्याच्या ताटातली ओढून घेणं, आपली आपण खायचीच खायची, पण समाधान नाही हो. दुसऱ्याच्या ताटातली ओढून घेणं ही विकृती आहे. प्रकृती कळली पाहिजे, संस्कृती कळली पाहिजे. आपले भारत देशामध्ये ही संस्कृती नांदते आज, तिला पर्याय नाही. परवा मी ऐकलं की काय ते असं मोबाईलवर लागली होती ही सगळी माहिती. काय होतं तो सांगितलं गेलं की रामासारखा आदर्श पती झाला नाही म्हणे, हनुमंतासारखा भक्तच नाही, कर्णासारखा दानशूर नाही झाला, नाही होणे नाही. अरे बापरे. पुढे अजून सांगत 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 भरतासारखा बंधू नाही, परशुरामासारखा गुरुच नाही, हे सांगत सांगत गेले. आणि पुढे सांगताना म्हणे की सनातन धर्मासारखा धर्मच नाही या जगात. सनातन धर्म म्हणजे आपला धर्म आहे बरं का. हे इथे गीतेने सुद्धा सांगितलं गेलाय. त्याला वैदिक धर्म म्हणलंय, हिंदू धर्म म्हणलंय, आणि सनातन धर्म म्हणलेलं आहे. सनातन याचा अर्थ कधी नष्ट होत नाही, बंद पडत नाही. नित्य नूतन याचा अर्थ सनातन. सनातन धर्मासारखा धर्म नाही हे सांगत असताना, हनुमंतासारखा भक्त झाला नाही हे सांगत असताना, आणि पुढे म्हणे की भारतासारखा देश नाही. भारतासारखा देश हो, इथे भगवान परमात्म्याचे अवतार झाले वेगवेगळ्या प्रांतामध्ये. 10 अवतार तर मुख्य तुम्हाला माहित आहे, त्याच्यानंतर पुष्कळ अवतार झालेले आहेत. की भारतवर्षामध्ये देवाने अवतार घेतला. कशासाठी घेतला असेल तर ते 4थ्या अध्यायामध्ये सांगून ठेवलंय. आपल्या अवतार कार्याचे प्रीत सांगितले. मी कोण आहे याची ओळख करून दिली. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. अरे अर्जुना, हा जो धर्म आहे ना, त्या धर्माला जर ग्लानी यायला लागली, ओहोटीला उतरती कळा लागली की अधर्माचं रण माजायला लागतं. सज्जन माणसाची किंमत कमी होते. भक्त सुद्धा कसं तरी झाकून चुकून लपून भक्ती करतात, आणि दुर्जनाचं मापलेलं असतं सगळं. मग तिथे म्हणले परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हा जो धर्म आहे सनातन धर्म,
म्हणजे अनादि धर्म आहे, नष्ट तर नाही झाला. जगात पुष्कळ धर्म जन्माला आले, उदयाला आले आणि मावळून बी गेले, पण आपला धर्म नाही. हा ग्लानी येते, त्याला सावरण्यासाठी, पुनर्जीवित करण्यासाठी भगवान परमात्म्याला अवतार घ्यावा लागतो, युगायुगाच्या ठिकाणी वेगवेगळ्या नावानं, पण नष्ट होत नाही म्हणजे धर्म. का? अनादि आहे, अनंत आहे, याचा अंत कुठे होणार सांगता येत. आणि याची स्थापना कोणी केली हे नाही सांगता येत. पुनरुत्थान करण्यासाठी देव अवताराला येतो हे माहिती आहे, पण याची स्थापना कोणी केली अजूनही कोण कोणाला सांगू शकत. कुठं ग्रंथात त्याचा पुरावा नाही. अपरोक्ष हा धर्म कोणी स्थापन कोणी केला नाही. अनादि आहे आणि शेवट अंत कुठं होईल, अनंत आहे, अंतही कुठं होणार हे कोणी सांगू शकत नाही. बाकीचे धर्म जगामध्ये पुन्हा जन्माला आले. आता 1400 वर्ष सुद्धा झाली नाही. इस्लाम धर्म, इस्लाम हे शब्दाचा अर्थ शांतता, पण अशांतता करतात सगळीकडे. गंमत आहे का बरं? अरे तुमचा धर्म, प्रत्येकाचा धर्म प्रत्येकाच्या त्या अनुयायाच्या उन्नतीसाठीच असतो. आपला धर्म सुद्धा एवढा विशाल आहे, एवढा श्रेष्ठ आहे, एवढा व्यापक आहे, अनादि आहे, अनंत आहे, आणि त्या धर्मात तू अर्जुना जन्माला आलेला आहेस. धर्मासाठी जीवन जगणे, समष्टीमध्ये विलीन होणे, सीमोल्लंघन दुसरे कसले, यासाठी बलिदान आम्हाला घेत होत. छत्रपती शिवरायाने तो धर्म जपला. बघा, वारकऱ्याने सुद्धा तो धर्म जगला. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. एकनाथ महाराज, तुकोबरा महाराज हे समत्वाला पोचलेले ब्रह्मविद संत महात्मे यांच्या दृष्टीने तो हे विश्व माझा आहे, आमचा आहे, मी विश्वाचा आहे. केवढं म्हणून आहे. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, मन करा थोर, व्यापक मन त्या संत महात्म्याच आहे. अरे एक घर आणि एक देश तरी त्यांचा आहे का? हे विश्व माझं आहे, विश्वचे माझे घर. आणि अशी व्यापक दृष्टी, व्यापक मन आहे ना, उदार मंत्र आहे. आणि या संताला कुणी शत्रू वाटतच नाही, सगळे देवच वाटतात. समम सर्वेषु भूतेषु. मी काही फार कठीण विषय मांडत नाही बरं का, पण तो धर्म जगतात. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. भेद मानतात ना, जसा की जीव भगवंताचा अंश आहे ना, प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे. कशाचा भेद मानतात मग? भेद मानतात त्याच्यासारखा अपवित्र कोणीच नाही. भेदाभेद भ्रम अमंगळ. इकडे निष्ठावंताचा भक्त धर्म कळतो. निष्ठावंत वारकरी असेल, निष्ठावंत योद्धा असेल, देशभक्तीनं परिपूर्ण असेल, धर्म अभिमानी असेल, की संभाजी राजाने धर्माच्या रक्षणासाठीच बलिदान प्राण गेला, पडा इमान राहिले का नाही, धर्मवीर संभाजी. अशा अनेक उदाहरण देता येते. असू द्या, तो धर्म, त्या धर्मात आणि या देव जिथे जन्माला आले अशा ह्या देव देशात, राष्ट्रात तो जन्माला आलाच. एकनाथ महाराज म्हणतात, अरे आम्ही सगळेच भाग्यवान आहोत. माणूस म्हणून इथे जर देशात जन्माला आला असेल तर भरतखंडी नरदेव प्राप्ती ही तो परम भाग्याची संपत्ती. खरं आहे. मग हे धर्माचं पालन करताना कठीण वाटतं. त्या अर्थाने माऊलींनी लिहिलेली मुली आहे, अगा सदुर्मोह आपला. जरी का कठीण झाला, कठीण वाटतो. आयुष्यामध्ये श्रीमंत असेल, गरीब असेल, माणूस उच्च वर्णामधला असला, आणखी कुणी असला, त्याला विचारा, आयुष्यातले सगळे दिवस तुमचे आनंदाचे सुखाचेच गेले का? संताला सुद्धा वाटला. विचारा तुम्ही संत महात्म्याला, तुमचं जीवन असं सुखासुखी झाले का?
संत म्हणून नावारूपाला उभे आलात का तुम्ही? ते म्हणतील आम्हाला साधना करावी लागली, ते म्हणतील आम्हाला पायी प्रवास, पायी वारी करावी लागली, ते म्हणतील पारायण करावं लागतंय. पारायण सुद्धा अनुष्ठान विहित करण्यासाठी घालून दिलेले कर्तव्याच्या पूर्तीसाठी. आणि मग किती कष्ट पडतात बा. नको नको वाटत, सोडून द्यावं वाटतं. म्हणून इथं म्हटलंय दुसऱ्याला बरं वाटतं मग. आणि माणूस दुःखी कष्टी केव्हा होतो तर दुसरीकडे बघितलेलंच होत असतो. म्हणून अध्यात्म म्हणतं स्वतःकडे बघायला राहा, तुम्हाला समाधान मिळेल. तुम्ही कुठवर आहात, तुमची प्रगती किती झाली तिथे तुम्हाला कळायला लागेल. दुसऱ्याचं सौंदर्य बघितलं की आम्हाला दुःख वाटतं, दुसऱ्याची विद्वता बघितलं की मग उगाचच नाराजी वाटायला लागते. दुसऱ्याची श्रीमंती बघितली की आमची गरिबी नको वाटते. दुसऱ्याची काय बागायत जमीन आहे बाबा, दुसऱ्याचे किती मायबाप चांगले आहेत, त्या मायबापाला दुसऱ्याचे सुपुत्र पोरं तर किती आज्ञाधारक आहेत. हे सगळं बघायला केवढं वाटतं. मग चांगलं जीवन जगतो ना माणसं, धर्मानं जीवन जगतं, त्याला नको असं वाटतं. इथं दिलंय माऊलीने उपमा. मग आगा सदुर्मोह आपला किती कुरवाळून प्रेमाच्या पोटी सांगितलं हो. जरी कठीण झाला नको वाटतं, नको वाटतं, सोडून द्यावं वाटतं, सोडून द्यावं. अहो सुनिष्ठ सोडत नाही ते, एक तर आत्महत्या करतात मनासारखं झालं नाही म्हणून. परीक्षेमध्ये पास तर झालाय पण दुसऱ्यापेक्षा कमी मार्क मिळाले म्हणून मी आत्महत्या करणारे विद्यार्थी आहे. काय कमाल आहे रे. गीता म्हणते कष्टी होऊ नका, दुःखी होऊ नका, दुःखाला सुद्धा सुख मानून सुखानं सामोरं जायला शिका. कष्टी खेद मानू नये रे, वैभव येता माजू नये रे, गरिबी येता लाजू नये रे. हे काय सांगतात? आपण कसं प्राप्त परिस्थितीमध्ये ठेविले अनंते सुखा, बघा ठेविले अनंते सुखात राहावा, देवाने ठेवले म्हणून राहा. नाही तर तुझ्या हातात काय बाबा, गरिबी श्रीमंती येईल, कधी मनासारखं होईल, कधी मनासारखं होणार बी नाही. म्हणून तुम्ही कष्ट खेळ मानायचे नाही. करता करता दुःखात करता 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 बेजारी जीवन जगता जगता सत्य जगता जगता चांगल्या गोष्टीचं पालन आचरण करता 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 भले त्रास होत असतो, भले गरिबीला तोंड द्यावं लागत असतं, पण तिथे काय म्हणले खाली, सुधर्मे निधन श्रेय परधर्म भयावहा. जर सोडलं, आता तुम्हाला सांगतो, एखाद्या माऊलीला कर्मधर्म संयोगानं नशिबाने मिळालेला पती असतो, धर्मपत्नी. आणि ते शिरावरचा पती सुद्धा तिच्या दृष्टीने चालता बोलता परमेश्वरच असतो. आणि ते कुंकू जपत असते, कुंकू आयुष्यभर. त्या पतीच्या नावाने जे कुंकू लावलेलं आहे ती जपत असते. आणि पण कितीच त्रास होतो तिला, किती त्रास. पाडवीत घडलेलं उदाहरण सांगू का तुम्हाला. मागच्या वट सावित्री पौर्णिमेला एक लोकांच्या शेतावर जाऊन कुरपणासाठी जाते, रोजंदारी करते आणि 2-3 लेकराचं पोट भरते. पण दुर्दैव त्या माऊलीचं शिरावरचा ते पती आहे ना, काम तर करतच नाही, पण आठवड्यातून 4 वेळा मारतो, पैसे दे. तिला बदल पडतो किंवा पैसे दे. कशाला? याला लागतात ना पैसे, त्याला काहीच कळत नाही. माऊली तसंच दुःख व्यक्त करते, तोंड देते, मार खाते, पुन्हा दुसऱ्या दिवशी शेतावर जाते आणि ते 4 पैसे मिळतात, त्याच्यावर ते लेकराला जगवते, ती संसार चालवते. किती गोष्ट आहे. पण अगा सदुर्मोह आपला पत्नीचा धर्म आहे. पत्नी या शब्दाचा अर्थ सुद्धा पतीला पतनापासून वाचवते, त्याचं नाव पत्नी. पती देवो भव, मातृ देवो भव, गुरु देवो भव, हे सगळे भवच आहेत, म्हणजे देवच आहेत. पण देव म्हणून जी सेवा करते, सेवा करता 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 करता
ती पतिव्रता होते हो, ते पातिव्रत्य पण तिच्या अंगी येतं. आणि मग ग्रंथात सांगितलं तिचा अधिकार केवढा वाढतो. तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता. गरीब कुटुंबात जन्माला आलेली माऊली आणि संसारात नांदायला आले त्या गरीब घरातच. आणि तिचा नवरा मारतो, आठवड्यातून 2दा तिचा बद मारतो, मुळू रडते. पण नाही, नवऱ्याचा नाही त्याग केला, कधी माहेरला गेली नाही, पळून पोटकीचा दावा लावला नाही. का? त्याच्या नावानं मला अक्षर पडलेले आहे, त्याच्या नावानं कुंकू लावलंय, तीच माझा पती. कमाल वाटली. आणि वटसावित्रीच्या पौर्णिमे दिवशी सगळ्या महिला वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायला आल्या. मी पत्रकार म्हणून बघत होतो. बाकीच्या सगळ्या महिला फेरी घालता घालता म्हणायच्या, जन्मोनजन्मी हाच पती मिळावा. आणि ही 5व्या क्रमांकाला त्या सर्व माता भगिनीच्या माग फेऱ्या घालायली. आणि ती फेऱ्या घालून झाल्यानंतर ती म्हणते, इतर बाया जसं म्हणत होत्या तसंच ही म्हणते. मला हसूच आलं. जन्मोनजन्मी ही हाच पती मिळावा. कपाळाला हात मारला मी. ही तर मारतोय, पितोय. त्या माऊलीला हे सगळं झाले. घरी गेल्यावर मी भेटायला गेलो. कमाल म्हणजे तुमची, एवढं कोणी सहन केलं नसतं. एवढं सहन करावं लागतंय. परमेश्वर त्याशिवाय कल्याण करत नाही म्हणे. एवढं हे कष्ट आहे, हे एवढा त्रास आहे, त्या त्रासाचं रूपांतर तपामध्ये होतंय. मी पुथीत ऐकले म्हणले. आणि खरंच त्या माऊलीने उद्गार काढले. परमेश्वराने ती काय घेतले दक्षता. आणि अक्षरशः 1 वर्ष उलटून गेलं नाही तर त्याने त्याच्या नवऱ्याने दारू सोडली. किती सुखाचे दिवस यायला लागले. त्या बाबालाही मी जाऊन भेटलो. कसा हो, तुम्हाला कोणी उपदेश केलाय? दारू सोडायला कोण कारण ठरलंय तुम्हाला? महाराज, मला तिचीच नाही यायली म्हणे. मला जगवलं नाही तर मी मेलच असतो म्हणले. दुसरी जर मिळाली असते ना तिच्या जागी मी वाचू शकलो. माझं घर सुद्धा लयाला गेला असतो संसार सगळा. पण या माऊलीनं धर्म जगलाय, धर्माचं पालन केलंय, आचरण केलंय आणि तिचं कल्याण झालंय. इथे या श्लोकात म्हणले, स्वधर्मे निधनम. अरे हे करता करता मरण जरी आलं तर बेहतर आहे. सायुज्य मुक्ती मिळते. लढता लढता आत्मसमर्पण, मरण नव्हे रे ते चिरजीवन योद्धाचा धर्म आहे. म्हणून स्वधर्मे निधनम श्रेय. करता करता मुखे नारायण जावा माझा प्राण, वारकऱ्याचा धर्म. म्हणून तुकोबारायांनी म्हटलंय की ही जी जन्माला आलेली स्त्री आहे ती उपवर झाले, तिच्या नशिबानं पती मिळाला, चांगलं थाटात लग्न लागलं गेलं आणि मग लाडानं वाढलेली एकुलती एक मुलगी त्याच्या आई वडिलाची केवढी लाडकी असणं. आणि हे सगळं लग्न सोहळा पार पडला आणि सगळ्या सगळ्या महिला शेजारी वगैरे जमा झाल्या आणि तिला पाठवायला निघाले. काय काय पाठवत होते. आणि सगळ्यात दुःख माईला झालं, त्या मुलीच्या माईला. काय, माझ्या काळजाचा तुकडा आज अंतरतोय बघा. आणि हिला एवढं दुःख होतंय. डोळे पुसत पुसत हुंदके दे माग पुढे बघ. तुकोबाराय वर्णन करताय, जा मुली जा आणि दिल्या घरी सुखी राहा. माय म्हणते बघा, कन्या सासुराशी जाय मागे परतुनी पाय. तैसे झाले माझ्या जीवा कधी भेटसी केसेवा. काय बोलणे अंत करणं, काय तळमळ आहे. पण ह्या माऊलीला नांदायला जाताना काय तिच्या कल्पना होत असते, केवढं दुःख वाटत असेल की नव्या गावात जाणार आहे, नव्या घरात जाणार आहे, नव्या कुटुंबात जाणार आहे. आज सासूरवास म्हणजे कारावासापेक्षा भयंकर असतो. आणि सासू म्हणणाऱ्या सुद्धा भयंकर कर्कश असतात. नशिबानेच एखाद्या बाईला चांगली मिळाली आहे, एखाद्या सुनेला सासू चांगली मिळाली, ती तर सुखच आहे, ते भाग्य आहे.
पण सासूचा स्वभाव कसा असेल, दीर कसा असेल, नवरा कसा असेल, हो व्यसनमुक्त तरी असेल तर नाही कमीत कमी, ही कल्पना करते, हुंदके देते, रडते आणि ती बघत बघत मागे पुढे पावलं टाकते आणि ही माय मात्र म्हणते जा मुली जा आणि दिल्या घरी सुखी राहा. आज हे घर तुझं नाही ते घर तुझं आहे. ज्या नांदायला आलेल्या नव्या सुनेला ही सासरवासाचं घर आपलं वाटत असेल तरच तिचा संसार सुखाचा होईल. नाहीतर अलीकडे अनेक उदाहरण आहे. माईने जर माया लावली विडी माया आणि तिथं थोडं जर काही घरानं ऐकायला लागली पूर्ण तर आता आज सगळीकडेच आहे, मला त्रास होतोय, मला खायला देत नाही, सासू सासरे मला त्रास करतात, हे सगळीकडे झालं. पण खरी माया असती अजिबात सांगायचं नाही. आई वडिला सारखं सासू सासऱ्याची सेवा कर, तेच तुझं घर. अरे 4 दिवस सासूचे ते बदलतात निघून जातात, पुन्हा 4 दिवस सोन्याचे येत असतात. दुःख राहत नसतं म्हणतात नाही म्हातारी माणसं, दुष्काळ दुःखण आणि काय म्हणे रोग निघून जातच असतो. दुखणं आणि दुखून ते काही राहायला आले नाही ते जायला आलेले असतात. शास्त्रात काय सांगितलं माहितीये का, दुःख सुखाची आनंद सुखाची किंमत केव्हा कळते, दुःख भोगल्यावर. दुःख भोगल्यावर. दुःख सुद्धा असं आहे म्हणे की जाताना सुख देऊन जात आहे, दुःख देताना जाताना सुख देऊन जात आहे. पण इथे एक सुखी जीवनाचं वर्म इथे भगवान श्रीकृष्ण सांगतात, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभ जया जय. अशा भावनेने जीवन जग. आज शेतकरी आहेत बघा, देवावर भरवसा ठेवतात, काळ्या आईवर भरवसा ठेवका आणि त्या काळ्या आईची आम्ही मोठी बोलतो. आता इथे धान्य किती, बरकता किती, हो हे याच्या आमच्या हातात नाही म्हणे. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतु भूत माते संग सविकर म्हणे. भगवान परमात्मा सुद्धा म्हणतात अर्जुना हे कर्तव्य करण्याचाच तुला अधिकार आहे. दुःख वाटू दे, काय व्हायचे ते होऊ दे म्हणे, पण तू सोडू नको. सोडलं की बुडलं. सागर जर कमरेला बांधली आणि या भाऊ सागरातून पोहायला निघायचं करून जायला, सांगर सुटली की बुडलंच म्हणून समजा. धर्माची सांगर सुटली, धर्माची फारकत सुटली, गेलं मग अधोगतीच आहे बघा म्हणे. आमच्या विश्व हिंदू परिषदेमध्ये एक बोधवाक्य आहे, ती त्या संघटनेची ओळखच आहे. धर्म रक्षिती रक्षिता. धर्म रक्षिती, अरे ज्याचं तुम्ही रक्षण करा त्या तो तुमचं रक्षण करतो. अर्थो रक्षिती रक्षिता, LICची सुद्धा घोषणा आहे. तुम्ही जर पैशाचं जतन करा ना, पैसा आणि शेवटी पैसाच तुम्हाला तारण तुम्हाला सहाय्यभूत होईल म्हणे. हो, तर तसं धर्माचं सुद्धा आचरण पालन तुम्ही केलं, धर्माचं रक्षण तुम्ही केलं तर धर्मच तुमचं रक्षण करतो म्हणे. म्हणून इथे म्हटलं स्वधर्मे निधनम श्रेय आणि परधर्म भयावहा. परक्याचा धर्म भयानक आहे बाबा, ते करू नये, ते आपल्याला शोभत नाही म्हणे. आता अलीकडचे धर्म, आता प्रत्येक वयोगटातले धर्म जे सांगितले, विद्यार्थ्याचा धर्म आहे, शिकवणं, गुरुजीचा धर्म आहे, स्त्रीचा धर्म आहे वगैरे वगैरे. आता वेगवेगळं फार विवरण करीत नाही, वेळ संपत आलेला आहे. आमचा एक मित्र होता बघा ना, चांगलं जीवन किती कष्टानं जीवन जगावं लागतं आणि त्याचं सुद्धा सत्कीर्ती किती होते पुढे, त्यासाठी मी सांगतो. बरं तो फायद्याचा किती होतो, कष्टानं जपलेला, कष्टानं धर्म आचरण केलेला आपल्या फायद्याचा किती ठरतो, त्याच्यासाठी मी हे सांगतो. आमचा एक मित्र होता, त्याला चांगली नोकरी लागली, क्लास 2. तो गावाकडे यायचाच नाही. कर्मधर्म संयोगाने त्याचं लग्न सुद्धा झालं होतं. लग्न झालं आणि ते पती पत्नी आनंदाने शहरामध्ये चांगल्या घरात राहायला लागले, नोकरी करायला लागले, पैसा भरपूर यायला लागला पगाराचा, काय कमी. पण
त्याचे मित्रमंडळी जमली. मित्रमंडळी काय म्हणतात, अरे त्याचं लग्न झालंय, वर्ष झालंय, त्याने कधी पार्टी दिली नाही म्हणे, कधी आपलं लग्नाचं काही खायला आपल्याला बोलवलं नाही, जेवायला बोलवलं नाही म्हणे, कसलं लग्न सोहळा, त्याचे त्यानं सगळं लग्न पाय म्हणे त्याला. मग रविवार सुट्टीचा दिवस काढला आणि ही मित्रमंडळ त्याला भेटायला गेली आणि तो घरी नव्हता, बाजारात गेला नव्हता. रविवारचा बाजार, आठवड्याची सगळे भाजी हे आणायची, सगळा बाजार करायचा. आणि मग तो बाजारात गेला, त्या शेजाऱ्याने सांगितलं तो थोड्या वेळाने तो आला. मग ते एका मित्राने बघितलं, अरे एवढ्या मोठ्या पिशव्या हातात आहे त्याच्या. हा, दोन्ही पिशव्या घेतल्या. एक पिशवी म्हणतो ते मित्र माझ्या हातात आहे. तू आज आहेस म्हणजे, अरे माझं वजन मीच वागवलं पाहिजे, कुणाच्या डोक्यावर कुणाचं नको. मग ठीक आहे. मग दुसरा मित्र आला, मग असं कर, अरे हे घर लावलेलं आहे ना, हे कुलूप तरी उघडायचं तुला सहकार्य करतो म्हणे, तुझे हात पिशव्यात गुंतलेले आहे. ते कमरेची चावी त्यानं काढली आणि हा साहेब ग्रस्त म्हणतोय, अरे कवड उघडायचं आहे, कुलूप उघडायचं आहे तुला, तर ते हळूच उघड. हे अचंबित झाले. ही मित्र काय म्हणतात, अरे हे काय चोरीचं घर आहे का तुला, हळूच उघड म्हणजे. हा, अरे कशाची भीती आहे तुला. नाही तसं नाही रे बाबा म्हणे, कुण्याही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजन. आपल्या बोलण्याचा कोणाला त्रास होऊ नये, आपल्या वागणं कोणाला खोकू नये. आपलं वागणं, आपलं हालचाल, आपलं बोलणं कसं असलं पाहिजे, लोकांच्या फायद्याचे असलं पाहिजे, लोकांना हवंसं असलं पाहिजे. बर, मग कुलूप उघडताना म्हणजे काय वाईट, तर कसं नाही म्हणतो मित्र, बाबा ह्या घराच्या मध्ये जी भिंतच आहे पलीकडे कोवळी बाळंतीण राहते. आता त्या बाळंतीणाने ह्या 4 दिवसात जन्म दिला एका पुत्राला. आणि जर कवाड उघडताना कवाडाचा आवाज वाढला, कडी वाजली, तर ती लेकरू झोपलेलं असेल, ती उठत, ती माय झोपलेली असेल, ती जागी होईल, त्याला त्रासच आहे की नाही. अरे शेजाऱ्याला सुद्धा त्रास होऊ नये आपल्या हालचालीचा, आपल्या बोलण्याचा, एवढे बारकावे आपल्या धर्मात सांगितलेले. असू द्या, ही सगळी मंडळी आली, चहा केला, बसले. पण एक मित्र मात्र उपसून असं टीका करायला लागला. काय, अरे काय गड्या, तुला काय कमी होतं रे, श्रीमंत घरात वावरलेला, मोठा अधिकारी आहे, मोठा पगार आहे, पण सौंदर्य केवढं मिळालंय तुला. हा, कमी आहे का. आणि काळी भोर तव्याच्या पाठीसारखी तुला बायको मिळाले, काय दुर्दैव आहे, काय कमी नसते रे म्हणजे तुझं दुर्दैव काय, कुठे मिळाले नसते का. आता ते सगळे मित्र त्याच्यावर शब्दाचं भडीमार करतात, टीका करतात, बर का. आणि म्हणून ती सगळी मंडळी त्याला बोलतात. आणि हा मात्र समाधान आहे. एकतर तुकोबाराय म्हणतात, आलिया भोगाशा असावे साधक. दुसरीकडे तुकाराम महाराज म्हणतात, ठेविले आनंद तशीच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. काळी बायको मिळाली तर आपल्या नशिबाने मिळालेली आहे, परमेश्वराने आपली जोड घातली ना. हजार शेकडो माणसांच्या उपस्थितीने सगळ्यांची अक्षदा डोक्यावर पडलेली आहे. बरं, काळी काय असेल ना म्हणून ही समाधानी जीवन जगतोय. आणि ही मित्र त्याला चिडवतात, नको ते शब्द बोलतात. अरे काय कमी होतं तुला, कुठं नाही मिळणारे होते का, काळी बायको पिलीच म्हणे. अरे सगळे बोलतात आणि तो मात्र सगळ्याचं ऐकून घेतो. आणि तो म्हणतो, झालं ना तुमचं बाबा बोलायचं. हा झालं म्हणे, काय बोला. अरे बाबा, ही मिळाले, ही काळी मिळाले म्हणूनच मी सुखानं जीवन जगतोय. ही वाहनानं नाही, गुन्हा नाही म्हणजे गुन्हानं, वाहनानं नाही म्हणे भरत,
पण गुणानं प्यार आहे, ही गुण आहे. ही जर नसती मला मिळाली तर माझं मागच काटा निघून गेला असता. घरदार शिल्लक राहिलं नसतं. तिनं घर आवडलं, कशी वागते, कसं बोलते म्हणे, कुलीनता शालीनता त्याच्यामध्ये, शेजार धर्म कसा पाळावा हे तिला कळतंय म्हणे. आलेल्या घरातल्या त्याचा आदरा तिथे करावं कसं हे तिला कळतंय. आणि सकाळी लवकर उठून आवरावरी करते, किती सेवा करते. अरे सांगू का, ही मला काळी मिळाले त्याच्यात अजिबात मला दुःख वाटत नाही म्हणे. आहा, मला आनंदच वाटतोय म्हणे. मग हे सांगताना पुढे जो म्हणाला ते मात्र विचार करण्यासारखं आहे, लक्षात ठेवण्यासारखं आहे. तो काय म्हणतोय, अरे ही मला काळी मिळाली त्याच मला दुःख वाटत नाही, वाईट वाटत नाही म्हणे. आहा, पण मी तिला सुंदर मिळाले, तिला आनंद होत असेल ना, तिच्या आनंदात माझा आनंद आहे म्हणे. दुसऱ्याचे दुःखी दुःखी व्हावे, परसुखी संतोषावे, हे आपला मानवतेचा धर्म आहे. म्हणून कष्टते गेला तोची भला, जो दुसऱ्यावर विश्वास न त्याचा कार्यभाग बुडाला. अनेक उदाहरणं अशी आहेत बा की आपला धर्म असाच आहे. जाचक वाटतो, त्रासदायक वाटतो, कष्टदायक वाटतो. आणि गीता माऊली सुद्धा म्हणते, कित्येक माणसं, अरे हे दुर्मिळ आहे शरीर, हे दुर्मिळ शरीर आहे, या शरीराची किंमत कशाने होत नाही. शरीर म्हणजे मोक्षाचं दार आहे, पण हे शरीर सुद्धा दिलेलं परमेश्वरानं, त्याची किंमत आम्हाला कळत नाही. आणि आमच्या मनासारखं काही झालं नाही तर आम्ही लगेच आत्महत्या करतो. महिला वर्गामध्ये सुद्धा बरं का, आता बंद झालं ते का, मुलीची संख्या कमी आहे, मुलीकडेच हुंडा द्यायला लागली. आता हुंडा, मला एक आठवड्यातून 4 तरी फोन येतात बा, आम्हाला नोकरी आहे बघा महाराज, चांगले असावे, आम्हाला हुंडा न वाटलं तर आम्हीच तिकडे खर्चाला हुंडा म्हणून त्याला देऊ. हा, हे जसं आमच्या साधू संतांनी सांगितलं, 4 दिवस सासूचे बदलतात, पुन्हा 4 दिवस सुनेचे येतात, दुष्काळाचे निघून जात असतात, दुखून आणि दुखणं निघून जात असतं, पुन्हा सुखाचे दिवस येत असतात. तर ही स्थित्यंतर परिवर्तन, जसं धर्माच्या बाबतीत सुद्धा सांगितलं, कधी ग्लानी येते, कधी ऊर्जित अवस्था पुनर्जीवन होत असतं, तसंच आहे म्हणे. म्हणून मनुष्याचं सुद्धा आज आमच्या मातृवर्गाला चांगले दिवस आलेले आहेत. पूर्वीच्या काळी, आता एक मागच्या 5-7 वर्षापूर्वी जर पेपर उघडला तर जाणून घेतलं, विहिरीत उडी देऊन आत्महत्या, जीवन संपवलं. हो, आणि नाही एखादी तर पळून गेली तिकडे, आणि तिकडून तिकडचा दावा कोर्टात लावला, गर्दी कोर्टात. सगळं प्रकरण, पेपरचं पान उघडलं तर असली प्रकरण वाचायला मिळतात. आणि तर बंद झालं, सगळं बंद. काय मरतेत का काही, सगळे ह्या पुरुषाकडून चुका होत होत्या. अरे कन्यादान केलं, एवढी मोठी दिली, सगळं बापाने खर्च केला, लग्न सोहळा, आणि इकडे येऊन एक राजा आहे का, त्या राजा आपल्या बिरबलाला विचारत होता, या समाजामध्ये बेईमान कोण आहे? बेईमान, सर्वात बेईमान कोण आहे समाजामध्ये? कोणत्या वर्णातला आहे, कोणत्या क्षेत्रातला आहे, कोणत्या देशातला माणूस बेईमान आहे? तर त्या बिरबलाला विचार करून उत्तर दिलेलं आहे, बेईमान म्हणजे जावयाची जात आहे. म्हणजे राजाचं एवढी चीड आली, राजा एवढा भडकला, माझ्या राज्यामध्ये असा अन्याय, असा बेईमान वागणारा माणूसच नसला पाहिजे. आदेश काढला, तवडी दिली, जे जे कोणी जावई आहे त्याला फासावं. जे जे कोणी जर जावई असतील ना, त्यासाठी सूळ केले, सुळावर द्यायचं, सुळावर. झाला, राजा बोलत राहिले, सगळीकडे घबराट भीतीचं वातावरण. राजा बोले, दल आले, अगदी म्हातारपणापर्यंत सुद्धा जावायच की हो. जावाई म्हणजे काय, आता लगेच लग्न झालेलं आहे, त्याच्या हालत निघाली नाही, तिथपासून ती पांढरी केस झालेले पर्यंत बकळ जावायच, सगळे घरोघर जावायच. और काय पोलिसांना राजाने आज्ञा दिल्या म्हणून झुडपीत आणले, हातकड्या घालून फडवीत आणले, त्या सुळावर चढवायचे. हाहाकार, सगळीकडे दुःख. आणि बिरबल मात्र
बघत बसला. सगळे सूळ केलेले होते, हजारो सूळ. आणि अलीकडच्या काळाला एक चांदीचा सूळ केला आणि एक सोन्याचा सूळ केला होता. राजाने हे सगळे आणले सुळावर चढवण्यासाठी, सगळे बेमान जावई जात म्हणून. आणि राजाचं लक्ष त्या चांदीच्या आणि सोन्याच्या सुळाकडे गेलं. त्या सुळात बघितलं, अरे बिरबल, अरे हे लोखंडाचेच करायचे, एवढी किमतीवान सूळ कशाला? अरे एका तोळ्याची सोन्याची किंमत किती झाली आता माहिती आहे तुला? ही एवढा मोठा खर्च कशाला केला सोन्यावर? चांदीचा कशासाठी केला, सोन्याचा? महाराज, तुम्ही सोन्याचा तुमच्यासाठी केलाय आणि चांदीचा केलाय तो माझ्यासाठी आहे. मी बी माझ्या सासऱ्याचं जावई आणि तुम्ही बी महाराज, तुम्ही बी जावायचं. ए बाबा, हे आदेश मागे घ्या, फरमान काल लगेच सगळे सूड उपडून काढा आणि सगळे आणलेले जे कैद करून आणलेले जावई सोडून द्या. गंमत आहे. आणि म्हणून पुरुषाची जात बहुतांश स्त्रियांमधल्या सासू म्हणणाऱ्या कर्कश बाया काही घरात होत्या. इथले चांगले आहेत बरं का सगळ्या? हो, आहेत, चांगले आहेत बाबा. इथं पुण्यभूमी आहे, धार्मिक अधिष्ठान वारसा या गावाला लाभलेला आहे. इथल्या दयाभाव सेवाभाव जपणारी माणसं आहेत. नाही ते सासू कपाळाला त्या सून नांदायला आली पहिल्यांदाच घरात आणि जर विचारलं शेजाऱ्याने, कसं काय सून? खूप लोक जरा घातले आमच्या. अरे काही गोष्टी येत नसतील ना, तिला शिकवा. मी फार वेळ घेत नाही, 2 मिनिटांमध्ये सेवेला विराम. धर्मनिष्ठ प्रमाण, धर्माच्या आधारानं धर्मनिष्ठेने जीवन जगतात ते कसं कृतकृत होतात आणि त्याचं खरंच कल्याण होतं. ते प्रवचन ऐकणारे, पारमार्थिक नीतीनियम करणारे. या उमरगा भागामध्ये मी प्रवचनाला गेलो. प्रवचन सुटले की त्या माऊलीनं मला चहा बोलवलं होतं तिथे. त्याच्या आधी मला ते घरून घेऊन जाताना त्या बाईची तारीफ करत होते, कौतुक. लय सात्विक महिला म्हणे, लय भक्तिमान आहे, लय गुणवान आहे. आणि म्हणजे कसं आहे, चला तिच्याच घरी चहा घेऊ. तर तिने चहा केला. चहा केला सगळं आम्ही विचारपूस केली. आणि तुम्ही याला सुना किती आहेत? तर तुम्ही सुनाला सुद्धा लेकीसारखी वागणूक देता म्हणे. हो, लेकीसारखी देतो म्हणे आम्ही. का तुमच्या जवळच्या नात्यातल्या आहेत का? भावाच्या एखादी मुलगी आहे सून म्हणून? लांबल्या आहेत म्हणले, लांबल्या पुण्यातल्या, लांबल्या गावातल्या आहेत म्हणे, पण घरात सून म्हणून वावरायला आल्या. आणि मग तिची एवढी सेवा, तिच्यावर एवढा जीव लावता? अहो, मला या शेजाऱ्याने सांगितलं, तिच्या अगोदर तुम्ही उठता, सगळं पाणी तापवणं, झाडझूड करणं वगैरे, आणि तिला रागवत नाही म्हणजे सुनाला एखाद्या, त्या सुनेचीच काळजी करता, लेकीसारखं प्रेम देता. कशासाठी हे सगळं? तर महाराज, मला कळतंय म्हणून मी करते म्हणे. का? पुढचंही जीवन माझं सुखात जावं म्हणून मी करते. काय नेमकं काय करता तुम्ही? तेव्हा महाराज, आज ह्यांना जीव लावला, आज ह्यांना लेकीसारखं प्रेम दिलं, तर उतार वयामध्ये ह्याच मला सांभाळणार आहे. आज आम्ही जर सेवा केली, आज लोकांचं काही भलं केलं, लोकांवर उपकार केले, तर लोक आम्हाला भलं बघतील, लोक डोक्यावर घेतील ना. होय, चिंती परा त्याची घरा. भगवान परमात्म्याच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. भगवान परमात्मा आपला व्हावा असं जर वाटत असेल तर आपण आधी त्याचं झालं पाहिजे, त्याच्या आवडीचं झालं पाहिजे आपण. तसं धर्म देवो भव, राष्ट्र देवो भव, पितृ देवो भव, गुरु देवो भव, ही सगळी केलेली जी सेवा आहे. तुकाराम महाराजांनी थोडक्यात एका अभंग सांगितले की तू विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या. बघा ना तुम्ही, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, ही तू विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या. आणि ह्या सगळ्या गोष्टीत एक महत्वाचं एक तुकाराम महाराजांनी सांगितलं खाली एका चरणामध्ये, ते वर्मच सांगितलं. ते वर्म म्हणजे निश्चय. घेतलेलं जे वर्त आहे, माळ घातलेले आहे, ते टिकवले पाहिजे.
घेतला वसा टाकायचा नाही, गुतायचं नाही, मातायचं नाही, सगळ्याला कसं बघायचं, सगळ्याला प्रेमानं सारखी वागणूक द्यायची आहे. महिला वर्गात असू द्या, पुरुष वर्गामध्ये असू द्या, यालाच धर्मानं जीवन जगतं म्हणतो आपण. ठेवेले अनंती देशेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, हीच थोर भक्ती आवडते देवा. आमच्या परमेश्वरानं मगाशी मी उदाहरण जे दिलं, काळी मिळाले किंवा एखाद्या माऊलीला कुरूप असलेला पती मिळाला, तिथंच मान आपला आहे. आपला एखाद्या माईला काळ लेकरू झालं, नवसा सायासानं, ते किती प्रिय वाटतं, आणि लेकराला ती माय किती प्रिय वाटतं. तेवढंच नातं धर्माचं आहे, अतूट आहे, अतूट नातं आहे. आणि म्हणून तो धर्म जर सोडला, धर्माकडे पाठ फिरवली की मग पतन झालं. धर्माशी देवाशी आपण सन्मुख झालो, विन्मुख नाही व्हायचं, सन्मुख म्हणजे उत्थान कशाचं हे आम्हाला कळलं पाहिजे. म्हणून म्हणलंय धर्म रक्षिती रक्षिता हा, म्हणून धर्माचं आम्ही रक्षण करण्याची आवश्यकता आहे. सांगण्यासारखं खूप आहे आपल्या देशामध्ये. काल 15 ऑगस्ट हा 16 दिवस साजरा झाला. आम्हाला अजूनही त्याचं महत्व कळत नाही. का? आम्हाला वाटतं शाळेतल्या लेकराचंच आहे, मास्तराचाच कार्यक्रम आहे, जाऊ दे तिकडे, ते तिरंगा झेंडा फडकवते वगैरे. अरे 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 त्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी 150 वर्ष इंग्रजांनी सत्ता भोगली या देशामध्ये. आम्ही या देशात आमच्या अगोदरच्या पिढीने हे स्वातंत्र्य भोगले. आठवा इतिहासाला त्या कित्येकाने समर्पण केलं. हो, सगळं जीवन समर्पित महापुरुष एकही काय या देशात जन्माला आले, आणि त्याने ही जागृती केली, लढा उभारला, स्वातंत्र्याचा लढा, चले जाव ही चळवळ, फासावर सुद्धा काही केलेली मंडळी. हो, हे जीवन सुद्धा आहे, सत्कारने लागावं. जसं म्हणले सत्कर्मी वय घालवावे, सर्वमुखी मंगल बोलवावे. आणि म्हणून चांगलं कार्य सिद्धीला जात असेल तर माझी मारायची तयारी आहे. चांगलं कार्य होत असेल ना, माझं त्याग करण्याची तयारी आहे. गीतेमध्ये ते सांगितलं, शास्त्रात सांगितलं, इथं त्यागाला महत्व आहे. परमार्थामध्ये काय आम्हाला चांगलं जेवायला मिळतंय, पंक्ती असतात म्हणूनच आलं पाहिजे का? हो, इतकं प्रसाद आहे की कोणाच्या भाग्यात नाही, तुम्हाला मिळतं इसला देणे को. हे अन्न म्हणजे परब्रह्म आहे, अन्न नव्हे. हे उदर भरण नव्हे का, ज्याने ते घेतले कर्म आहे. आणि म्हणून तेवढं नाही, त्यातच मिळतं, पण त्याच्याशिवाय आम्हाला काही अंगीकृत करावं लागतं. म्हणून इथे काय म्हटलंय, सर्वात श्रेष्ठ काय असेल तर ते त्याग आहे. त्यागात शांती निरंतरम. 12व्या अध्यायात जसं वर्णन केलंय, श्रेय विज्ञान अभ्यास ध्यान विशेषते, ध्यानात कर्मफलस त्यागात, त्यागात शांती निरंतरम. निरंतर शांती सुख म्हणजे तीच खरी आपल्या पारमार्थिक जीवनाची क्रांती आहे. ती क्रांती केव्हा होत असते तर भ्रांती नाहीशी झाल्यावरच होत असते, अमूलाग्र. आणि म्हणून तो त्याग आहे, त्यागात शांती, त्या शांतीलाच मोक्ष आपण म्हणतो. मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे, तुलाच वेदांती. योद्ध्याचा धर्म तो आहे, लढता लढता आत्मसमर्पण. बा सुखी क्षत्रिया पार्थ झपेंती युद्ध विदर्शम. मला तोच सांगायचा होता विषय. आमचे माऊली म्हणत होते थोडंसं तेही सांगण्याची आवश्यकता आहे, पण हे धर्माचंच विवरण करता 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 वेळ खूप झालेला आहे. आणि म्हणून कुणी धाडस केलं नाही अजून की वेळ झाले, नाहीतर अलीकडे ती चांगलं आहे. बा चांगलं चालायला लागलं, प्रवचन वगैरे रंगात आलं, बुडी लागली की त्याही गोष्टीचं भान असलं पाहिजे. थोडंसं 5-10 मिनिट वाढलं तर वाढलं तिथे परवडेल. आणि पुन्हा काहीच करायचं नाही, तसं नाही. म्हणून सर्वात मोठा या त्रैलोक्यामध्ये लाभ कोणता असेल तो श्रवणाचा लाभ आहे. प्रवचन, कीर्तन, श्रवण, सत्शास्त्र श्रवण, या श्रवणासारखा लाभ या विश्वात दुसरा कुठला नाही. म्हणून 9विधा भक्तीमध्ये श्रवण भक्तीला वरचं स्थान आहे, आणि म्हणून आपण श्रवणाचे अधिकारी आहोत. म्हणून माता भगिनीला धरून परवानगी मिळते, कीर्तन ऐकायला जा, प्रवचन ऐकायला जा.
आणि मातृवर्गामध्ये एवढी प्रगती झाली, पुरुष वर्गामध्ये अजून तेवढी नाही. मी रोजच प्रवचनाला जातो, पण काही गावामध्ये बसायला मंडपात जागा नसतो. तुम्ही म्हणसाल ती गाव लय मोठी असतील संख्येत. आता निती गाव काय मोठं आहे काय? बघा ना, सगळी गच्च भरलेली महिला पुरुष. का? वार्षिक सोहळा आम्हाला आनंदाचा सुखाचा वाटतो. आणि या सोहळ्यामध्ये किती किती घ्यावं, किती किती पारायण करावं, किती किती श्रवण करावं, किती किती सेवा करावी, किती किती अन्नदान, किती धडपड आणि एवढा उल्हास वाटतो की चढता. म्हणून मातृवर्गामध्ये खरी ही प्रगती झालेली आहे, पुरुष वर्गामध्ये तेवढं नाही. पुरुष आत्मविश्वास आहे, हळूहळू जे घेतात, जे तरती तर भरवसा आहे. जे शहाणा तो धनी घेत असेल बस. आणि ते घेणारे सुद्धा असे भाग्यवान हाताच्या बोटावर मोजता येईल एवढे तरी नक्की आहेत बरं का. पण हे करत राहायला पाहिजे बरं का. आता सगळे संत होतील, देवत्वाला पोचतील ना. हो, हे केलं पाहिजे, सातत्याने केलं पाहिजे. सततं कीर्तयन्तो माम यतन्तश दृढवतः नमतन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्त उपासते. नित्ययुक्त उपासना आपली सतत चालू असली पाहिजे. तुम्हाला वाटतं का तुकाराम महाराज म्हणतात देवळात गेल्यावरच ती परमार्थ होतो, वारी केल्यावरच होतो. ते एका अंगाने सांगितला, उपवास केल्याने होत असतो, नितीने. अरे त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा नित्य विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या. चांगलं वागा, माणसासारखं वागा, दयाभावानं वागा, सेवाभावानं वागा. आणि बघा, आपण आपल्यासारखं दुसरं सुद्धा जीवन आहे, त्याच्यातही परमेश्वर पहा. हे ते परमार्थाचं गोलमा आहे, परमार्थाची खून आहे. आणि म्हणून तो सुद्धा धर्माचं पालनच आहे. म्हणून या गोष्टी जर आम्ही हे सहज करायला लागलो तर काय करायचं धरायचं पुन्हा उरलं नाही. बा तुकाराम महाराज म्हणतात, त्याचं थोरपण त्याचं मोठेपण एवढं की तुका म्हणे सांगू की तोच भगवंताची मूर्ती आहे म्हणे. दिसायलाच दिसतो माणसासारखा, पण तो देवच झालेला आहे बाबा. तिथपर्यंत आपला प्रवास व्हावा आणि होतोय. आणि तो यासाठीच ही सगळी साधना, वार्षिक भक्ती उत्सव मोठ्या थाटात. सुधारणा चांगली झालेली आहे. हो, पावसाळ्यामध्ये अनेक गावात आसरा नाही, पावसात भिजतात, मंडप भिजतो. आणि पुन्हा कुठंतरी प्रवचन कसं तरी कीर्तन करायचं नाही. आपल्या गावात बघा, ही कसली सुधारणा आहे? ही परमेश्वराने दिलेली देणच आहे. आणि म्हणून आश्रय भगवंताच्या ह्या मंडपरूपी आश्रयाखाली त्याचीच आराधना, त्यांचीच भक्ती साधना आम्ही या ठिकाणी करत राहतो. ही पण सिद्धीला जावं, परमेश्वरानं आपल्या सगळ्यावरती कृपा करावी. आणि वर्षानुवर्ष असाच भव्य दिव्य सोहळा संपन्न होत राहावा, हीच मागणी भगवंताकडे करतो आणि सेवेला गेला. पुंडलिक वरदे ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल.